10वी 12वी पास ते पदवीधर सर्वांसाठी नोकरीच्या संधी. नमस्कार मित्रांनो, आपली नोकरीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला पाहूया आज कुठे निघालीये नवीन भरती. नागपूरच्या बेरार फायनान्स लिमिटेडमध्ये मोठी नोकरीची संधी आली आहे. इथे कलेक्शन रिजनल मॅनेजर, झोनल हेड, कलेक्शन मॅनेजर, टीम लीडर, एक्झिक्युटिव्ह आणि टेलिकॉलर अशा विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यातील एक्झिक्युटिव्ह आणि टेलिकॉलर पदांसाठी फ्रेशरसुद्धा अर्ज करू शकतात. तर इतर वरिष्ठ पदांसाठी 12वी पास ते MBA झालेले अनुभवी उमेदवार हवे आहेत. उमेदवाराला मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणतीही एक भाषा येणे आवश्यक आहे. तुम्हाला फक्त तुमचा रेझ्यूम आणि नवीन फोटो employment@berarfinance.com या ईमेल ID वर 2 ते 3. जळगावमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर या जाहिरातीकडे नक्की लक्ष द्या. जळगावच्या सरस्वती MG शोरूममध्ये सेल्स अँड सर्व्हिस डिपार्टमेंटसाठी मोठी भरती निघाली आहे. सेल्समध्ये जनरल मॅनेजर, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह आणि फायनान्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. तसेच सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिस मॅनेजर, वॉरंटी क्लेम एक्झिक्युटिव्ह, फ्लोअर सुपरवायझर, 5 सर्व्हिस ॲडवायझर आणि 6 टेक्निशियन पदांसाठी जागा आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले रेझ्यूम, पासपोर्ट फोटो आणि KYC डॉक्युमेंट्स घेऊन त्यांच्या तरसोद जळगाव भुसावळ हायवेवरील पत्त्यावर थेट भेट द्यायची आहे किंवा दिलेल्या ईमेलवर आपला CV पाठवायचा आहे. सर्व प्रकारच्या नोकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकनला हिट करायला विसरू नका. नागपूर जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे येथे विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांची भरती सुरू आहे. इथे डेप्युटी चीफ अकाउंटंट, डिस्टिलरी अकाउंटंट, लेबर वेलफेअर ऑफिसर, 4 असिस्टंट इंजिनियर, 4 DCS ऑपरेटर आणि 4 FFE ऑपरेटर अशा जागा भरायच्या आहेत. या पदांसाठी BCom, MCom, MBA, BE किंवा ITI झालेले आणि साखर कारखान्यातील किमान 5 ते 7 वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले उमेदवार पात्र आहेत. पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत sharad_sakhr@rediffmail.com या ईमेलवर आपला सविस्तर अर्ज आणि कागदपत्रे पाठवायचे आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध एलोरा नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत. इथे टेली ॲडमिनिस्ट्रेटर, फायर सेफ्टी सुपरवायझर, 3 पुरुष इलेक्ट्रिशियन्स, मेंटेनन्स फिटर आणि वेल्डर अशा जागांसाठी भरती होणार आहे. या सर्व पदांसाठी संबंधित क्षेत्रातील शिक्षण आणि 2 ते 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. जे उमेदवार यासाठी पात्र आहेत त्यांनी 27 जुलै 2026 रोजी सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत थेट मुलाखतीसाठी नक्षत्रवाडी, पैठण रोड येथील त्यांच्या कंपनीच्या पत्त्यावर सर्व मूळ कागदपत्रांसह हजर राहायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील दत्त ॲग्रो सर्व्हिस सेंटरमध्ये काही जागा भरायच्या आहेत. इथे भादोले, धुनकी आणि कोडोली या शाखांसाठी 3 अकाउंटंट हवे आहेत. त्यांना टॅलीचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. यासोबतचे भांदोले आणि कोडोलीसाठी किमान 10वी पास असलेल्या 2 ऑफिस बॉयची गरज आहे. निवड झालेल्या उमेदवारांना इथे चांगला पगार दिला जाईल. जे उमेदवार या कामासाठी इच्छुक आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी प्रोप्रायटर सचिन पाटील यांच्याशी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर थेट संपर्क साधावा. नोकऱ्यांची माहिती डायरेक्ट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम अथवा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बिलट्यूब इंडस्ट्रीज लिमिटेड कोडोलीमध्ये तांत्रिक पदांसाठी भरती निघाली आहे. इथे बॅक प्रेशर टर्बाईन ऑपरेटर, बॉयलर व टर्बाईनसाठी इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन, ETP लॅब केमिस्ट आणि डिप्लोमा झालेल्या सुपरवायझरची आवश्यकता आहे. या सर्व पदांसाठी संबंधित क्षेत्रातील 3 ते 10 वर्षांचा अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे हा अनुभव असेल तर तुम्ही तुमचा अपडेटेड बायोडाटा ps.patil@biltube.com या ईमेल ID वर लवकरात लवकर पाठवू शकता. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. 32 वर्षाचा अनुभव असलेल्या मॉल कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भरती सुरू आहे. इथे साईटच्या अकाउंट्स आणि बिलिंग सांभाळण्यासाठी 2 साईट अकाउंट आणि इन्व्हेंटरी मॅनेज करण्यासाठी 2 सिनियर स्टोअर इन्चार्ज हवे आहेत. या पदांसाठी बांधकाम क्षेत्रातील 8 ते 10 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या नोकरीचे ठिकाण भोसा, जिल्हा वर्धा आणि नागपूर असेल. पात्र उमेदवारांनी आपला CV HR@mailconstructions.com वर पाठवावा. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी थेट मुलाखती होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27साठी पूर्णतः अनुदानित असलेल्या या महाविद्यालयात इंग्रजी आणि समाजशास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी 1 जागा तासिका तत्त्वांवर म्हणजेच CSB बेसिसवर भरायची आहे. अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आणि सर्व मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह 31 जुलै 2026 रोजी शनिवारी सकाळी ठीक 10 वाजता महाविद्यालयात स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. शहरात नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी एका नव्याने सुरू झालेल्या FMCG कंपनीला फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवारांची तातडीने गरज आहे. तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल आणि तुमचे संभाषण कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल चांगले असेल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता. विशेष म्हणजे या पदासाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करू शकतात आणि पगारही तुमच्या क्षमतेनुसार चांगला मिळेल. इच्छुक उमेदवारांनी आपला रेझ्यूम स्क्रीनवर असणाऱ्या वृमानी फूड प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com या ईमेल ID वर पाठवावा. चिरोली जिल्ह्यातील वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीच्या विविध शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि कनिष्ठ लिपिक म्हणजेच क्लर्क पदांसाठी भरती निघाली आहे. शिक्षण सेवकासाठी MA BEd किंवा शारीरिक शिक्षणासाठी BPEd झालेले उमेदवार हवे आहेत, तर क्लर्क पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर ज्यांचे टायपिंग आणि MSc झाले आहे ते अर्ज करू शकतात. ही संस्था अल्पसंख्याक असल्याने TET पास असण्याची अट नाही. पात्र उमेदवारांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता भगवंतराव हायस्कूल अहेरी येथे मूळ कागदपत्रांसह थेट मुलाखतीला उपस्थित. पुढच्या निराला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये असिस्टंट टीचर म्हणजे सहाय्यक शिक्षक पदांसाठी थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत. 9वी-10वीच्या वर्गासाठी गणिताचा एक शिक्षक हवा आहे, ज्यासाठी BSc BEd आवश्यक आहे. तर 5वी ते 7वीच्या वर्गासाठी 2 शिक्षक हवे असून त्यासाठी DEd सोबतच TET किंवा CTET उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. इंग्रजी आणि हिंदी माध्यमांच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. यासाठी 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हंसपुरी नागपूर येथील निराला विद्यालयामध्ये मुलाखती होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील श्रेयस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती सुरू आहे. इथे कम्प्युटर, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल विभागात प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरच्या अनेक जागा आहेत. सोबतच गणितासाठी 1 असिस्टंट प्रोफेसर, 3 क्लर्क, 5 शिपाई आणि 1 महिला HR मॅनेजरची आवश्यकता आहे. शैक्षणिक पात्रता आणि पगार AICTEच्या नियमानुसार राहतील. इच्छुकांनी जाहिरात आल्यापासून 8 दिवसांच्या आत कॉलेजच्या पत्त्यावर अर्ज जमा करावा किंवा career@sycet.org या ईमेल ID वर आपला रेझ्यूम पाठवावा. नागपूरच्या शांतीनगर परिसरातील मिल्लत उर्दू अप्पर प्रायमरी स्कूलमध्ये एका शिक्षणसेवक पदाची तातडीने आवश्यकता आहे. ही जागा खुल्या प्रवर्गासाठी असून उर्दू माध्यमातून सर्व विषय शिकवण्यासाठी या उमेदवाराची निवड केली जाईल. यासाठी उमेदवाराचे BA किंवा BSc सोबत DEd पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच TET किंवा CTET परीक्षा पास असणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता संपूर्ण मूळ कागदपत्रांसह शाळेच्या पत्त्यावर म्हणजेच खिदमत हॉस्पिटलच्या बाजूला थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय मध्ये विविध विषयांच्या असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू झाली आहे. अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात गणित, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी एका पूर्णवेळ पदाची भरती होणार आहे. गणिताची जागा ST, बॉटनीची SCBC तर झूलॉजीची जागा VJA प्रवर्गासाठी राखीव आहे. पात्र उमेदवारांनी आपले सविस्तर अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतींसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत कॉलेजच्या सचिवांकडे पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन जमा करायचे आहेत. नाशिकच्या MIDC अंबडमधील श्रीराग इंजिनिअरिंग अँड ऑटो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नाशिक, पुणे आणि गुजरात प्लांटसाठी भरती सुरू आहे. इथे डिझाईन इंजिनियर, डेप्युटी मॅनेजर अकाउंट्स, टेंडरिंग इंजिनियर, गेट एंट्री ऑपरेटर आणि मार्केटिंग इंजिनियर या पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. या सर्व पदांसाठी संबंधित विषयात डिप्लोमा, BE, MBA, BCom किंवा MCom झालेले आणि 2 ते 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार पात्र आहेत. या भरतीसाठी 26 आणि 27 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत थेट मुलाखती होणार आहेत किंवा तुम्ही तुमचा रेझ्यूम HR@srirang.com वर पाठवू शकता. क्षेत्रातील अग्रगण्य श्री रेणुकामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर यामध्ये भरती सुरू आहे. त्यांच्या पाथर्डी शाखेत 5
आणि शेवगाव शाखेत 5 अशा एकूण 10 सिक्युरिटी गार्ड पदांसाठी ही भरती होणार आहे. जे उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपला अपडेटेड बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. ही मुलाखत सोमवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी सावेडी अहिल्यानगर येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात म्हणजेच रेणुका भवन येथे होणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तसेच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स व मार्गदर्शनासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.